दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंगांचा जन्म मुंबई येथे 1814 मध्ये झाला. दादोबा पांडुरंगांनी जावरा संस्थानात शिक्षकाचे काम केले. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये व सुरतमधील इंग्रजी शाळेत काही काळ शिक्षक म्हणून काम केले. 1844 मध्ये दादोबा पांडुरंगांनी दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने सुरत येथे मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना केली. मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंगांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरपदी त्यांची नियुक्ती झाली. 1848 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. 1849 मध्ये दादोबा पांडुरंगांनी मुंबई येथे परमहंस सभा स्थापन केली. परमहंस सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंगांनी परमहंसिक ब्राह्मण धर्म या नावाचा काव्यसंग्रह लिहिला. दादोबा डेप्युटी कलेक्टर या पदावर असताना 1857 सालचे भिल्लांचे बंड मोडून काढण्याच्या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारकडून राव बहादूर हा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चालत असे. दादोबांनी सहकारी पुस्तक समिती नावाची संघटना स्थापन केली. यमुना पर्यटन कादंबरीला दादोबा पांडुरंगांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख जोडला आहे. दादोबांनी महाराष्ट्रात धर्मसुधारणेची मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषेचे व्याकरण लिहून मराठीच्या व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य दादोबा पांडुरंगांनी केले. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी या नावाची टीका लिहून मराठी वाङ्मयातील आधुनिक समीक्षेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक विधवा, श्रमार्जन, शिशुबोध, यशोदा पांडुरंगी, मराठी लघु व्याकरण, धर्मविवेचन, परमहंसिक ब्राह्मधर्म, विद्येच्या लाभाविषयी इत्यादी ग्रंथ दादोबा पांडुरंगांनी लिहिले. 1882 मध्ये दादोबा पांडुरंगांचा मृत्यू झाला. गोपाळ हरी देशमुख जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. लोकहितवादीचे मूळ आडनाव सिद्धये असे होते. लोकहितवादी नावाचे नियतकालिक चालवले म्हणून लोकहितवादी नावाने प्रसिद्ध. 1848 मध्ये त्यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेख लिहिले. 1848 ते 1850 या कालावधीत त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून समाजाला उद्देशून 108 पत्रे लिहिली. ती पत्रे शतपत्रे म्हणून ओळखली जातात. 1852 मध्ये वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सिफ या पदावर नेमणूक झाली. 1856 मध्ये त्यांची सब असिस्टंट इनाम कमिशनर या पदावर नेमणूक झाली. 1856 मध्ये त्यांनी सब असिस्टंट इनाम कमिशनर या पदावर नियुक्ती झाली. 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज व नंतर अहमदनगर येथे जज म्हणून नियुक्ती झाली. नाशिक येथे त्यांनी जॉईंट सेशन जज म्हणून काम पाहिले. 1880 मध्ये सरकारने त्यांची मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. 1881 मध्ये रतलाम संस्थानचे दिवाण म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. 1882 मध्ये लोकहितवादी नावाचे मासिक तर 1883 मध्ये लोकहितवादी नावाचे त्रैमासिक त्यांनी सुरू केले.
लोकहितवादींनी समाजाला स्वदेशी उद्योग संस्कृतीचा उपदेश केला. पृथ्वीराज चव्हाण व स्वामी दयानंद सरस्वती यांची चरित्रे लिहिली. लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामरचना, हिंदुस्थानचा इतिहास, गीतातत्त्व, गुजरात, लंका, पानिपतची लढाई, सरस्वती, आगम प्रकाश, शतपत्रे, स्वाध्याय, भरतखंड-पर्व, ऐतिहासिक गोष्टी, प्राचीन आर्य विद्या व रीती, निबंध संग्रह इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. भारतात ईश्वराच्या प्रेरणेनेच इंग्रजांचे राज्य स्थापन झाले आहे असा त्यांचा विश्वास होता. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यांचा मृत्यू 1 ऑक्टोबर 1892 रोजी झाला.